संतपर आहे आणि देव किती मोठे हा अभंग आहे. प्रथम या अभंगात शिरण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, आज ही पापमोचनी एकादशी. या पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने किती फायदा होतो ते पहा. नुकसान तर होणारच नाही, फायदा होईल उलटा. आणि हिचा अर्थ असा आहे, पाप मोचनी म्हणजे या एकादशीचं व्रत केल्यानं आपले जेवढे पाप केलेले आहेत त्याचं मोचन होते, अनुमोदन होते, निवारण होते. हे पहिल्या शब्दाचा त्या एकादशीच्या अर्थ आहे. याच्या अगोदर मोहिनी एकादशी होती. प्रत्येक एकादशीचं नाव आहे, प्रत्येक एकादशीला महात्म्य आहे. आणि या एकादशीचं महात्म्य असं आहे, हे जगाच्या कल्याणासाठी कळाव म्हणून राजे धर्मवीर पांडुपुत्र मोठे बंधू अर्जुनाचे सहज श्रीकृष्ण परमात्म्याला विचारतात, देवा अहो देवा, की उद्या एकादशीची येणारी आहे, तिला पापमोचनी एकादशी कस का म्हणतात? तर देव सांगतात, बाबा हे पापमोचनी जी एकादशी आहे हिचं व्रत केल्यानं आपण पापातून कसं निर्मुक्त होतो हे कृष्ण धर्मराजाला सांगतात. पण हे धर्मराजाच्या अगोदर आणि कृष्णाच्या अगोदर अजून एक संवाद झालेला आहे. आणि हे सांगितलेलं कृष्ण सांगतात धर्मराजाला. याच्या अगोदरचा संवाद म्हणजे मानधाता राजा, विवेकाच्या टोकाला पोहोचलेला मानधाता राजा होता. आणि मानधाताला राजानं असाच प्रश्न केला एका ऋषीला. त्या ऋषीचं नाव काय का? लोमस ऋषी. लोमस ऋषीला विचारलं, ऋषी कळत न कळत माणसाच्या हातून पाप होतात. राजा किती विवेकाला पोहोचलेला पहा. आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. कळत न कळत जर पाप जर झालं तर याचा काही उपाय असते का, आहे का, असला तर सांगता का? असा गोड प्रश्न विचारला. कोणाला विचारला? कोणा विचारला? मानधातानं लोमस ऋषीला विचारला. लोमस ऋषी काय म्हणतात? चौवन ऋषीचा पुत्र चैत्र वनात मेरू पर्वतापासून पूर्वेला चैत्र वन आहे. आणि ब्रह्मांडात सगळं प्रसिद्ध वन आहे. ते इतकं प्रसिद्ध आहे तिथं महान ऋषी तपश्चर्या करायला जातात. चौवन ऋषीचा पुत्र तिथं तपश्चर्या करायला गेल्यानंतर एवढी तपश्चर्या केली आणि ते महादेवाचा भक्त होता. आणि काय केलं माहिती का? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर
नमः शिवाय विश्वेश्वराय विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. आणि असा तल्लीन झालेला पुण्याचा असा इतका भार वाढला आणि इंद्राची खोडी अशी डळमळ 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 करून आली अशी. इंद्र म्हणते गेली 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 माझी सीट गेली, गेली 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 माझी सीट गेली. इंद्र असं म्हणताना त्याचा कोणाचा उपाय चालला, कोणाचा पाडाव चालला, कोणाचा चालला. मग इंद्राला अशी युक्ती सुचली. इंद्राला काय युक्ती सुचायचं काय इथं काय, त्यांच्या पशी सगळं एका अप्सरेला पाठवून दिलं. आणि तू काय कर म्हणले, त्या ऋषीची तपश्चर्या भंग कर. आणि त्या अप्सराला वाटलं ऋषीचं पण सामर्थ्य जास्त आहे, आपण जर समोर जर गेलं तर आपल्याला भस्म करून टाकील एका क्षणात. म्हणून तिने काय केलं, आपण जर नाही गेलं तर इंद्र आपल्याला मारील. आता याच्यापेक्षा मरण्यापेक्षा त्या ऋषीच्या हाताने जर मरण आलं तर लई चांगलं. ते महादेवाचं नाव घेते. मग प्रेमिक विवेकाला टोकाला पोहोचलेली अप्सरा, स्वर्गाची अप्सरा म्हणजे काय असतंच आहे का, समोरासमोर गेलीच नाही. फक्त ऋषीच्या कानावर आवाज पडाव इतक्या अंतरावर नृत्य करू लागली, इतकी नृत्य करू लागली गोड, इतकी नृत्य गोड करू लागली. ते कमरेला साखळी काय, हात पायात पैंजण काय, आणि असे सुवासिक फुलं, एवढा सुवास आणि पूर्ण अंगाला चंदन कोणतं लावलं, मलिया निलू चंदन पूर्ण अंगाला लेप केला. असा सुगंध दरवळत होता, इतका सुगंध दरवळला तितक्या परिसरामध्ये 5 किलोमीटरच्या अंतरावर तिचा सुगंध दरवळत होता. आणि ती हावभाव करू लागली, गाऊ लागली. तितक्यात वामदेव आले. वामदेव म्हणले बरंच झालं, म्हणजे आपल्याला भस्म केलं होते, म्हणजे अजून काही राग आहे म्हणजे आपला जरासा तरी. हे महादेवाचा भक्त, आता याची तपश्चर्या कशी भंग करायची. आता तपश्चर्या जर भंग करायची जर असेल तर हिला जर असं हे केलं, सपोर्ट दिला तर हे करते. म्हणजे हे अगोदरच भिवून आली. हिला तिच्या व्हाळीच्या आकाराचे बाण केले, डोळ्याच्या पातनाचं काजळ केले आणि बाणाला दोरी लावली. आणि मंत्रविद्येच्या सामर्थ्यावर तिला पुढे 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 कोणाच्या ऋषीच्या जवळ केले. आणि एवढी सुंदर गाऊ लागली आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली. आता हे इतकंच पाहिजे होतं. भंग झाल्यानंतर तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मोहित झाले ऋषी. मोहित झाल्यानंतर सगळे विसरून गेले, आपण काला आलो, काय करायलो, काय नाही. पूर्ण याच्यात एकनाथ महाराजांचा अभंग आहे, काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी, दयाचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. ज्यानं काम क्रोध मोह दंभ अहंकार हे सगळं जिंकलं त्याचं दर्शन घ्यायला काहीच वर नाही. त्याचं जर दर्शन घेतलं पोटभर अन्न मिळाल्याशिवाय राहत नाही. कशा माणसाचं मारुतीला त्याच्यासाठी जातं गावागावात, मारुतीला दर्शन घ्यायचं. पण दर्शन घेते वेळेस जाते वेळेस मारुतीच्या पहिल्या पायरीवर त्या माणसानं दर्शन घेणारा विचार करून जायचं. हे सगळे विकार बाजूला टाकायचे, तरच मारुतीला दर्शन घ्यायचं, तरच मारुतीला आपल्याला संकट निवार करतील. हे 101% तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, ही खरीच आहे. आणि हे कशासाठी आहे, हे काय रोज तुम्ही दर्शन घ्या घराकडे जाऊन जैसे ते वैसे ते असं नाही. जे मारुतीला त्याच्यासाठी जात, आपली पत्नी सोडून
आपल्यावर जर आपल्यापेक्षा जर लहान जर असेल तर लेक मानायचं, आपल्या बरोबरीची जर असेल तर तिला बहीण मानायचं, आणि आपल्यापेक्षा जर मोठी जर असेल तर तिला माय मानायचं. तरच मारुतीला आपल्यावरलं संकट दूर करतील. याचं पाया रोज दर्शन घेतल्याचं आणि हनुमान चालीसा, मारुती नमस्कार केल्याचं फळ हे आहे. पण तसं वागावं लागते आणि त्या वाक्यात उतरावं लागते. तेवढ्या जरी नाही झालं तरी आपण हनुमंतरायाचं दर्शन कशासाठी घेतो आणि आपला देह कशासाठी दिला. रात्रंदिवस भजन करणं म्हणजे हे देवाची भक्ती नाही. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणं हेच देवाची प्रथम भक्ती आहे. आणि रोज देवाच्या पाया पडायला जायचं आणि मायबापाला घरी कष्टावून बोलायचं, हे भक्ती नाही शिकवली. हे माऊलीने पण सांगितलं, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तियेचे शरीरे लोन कीजे. अगोदर माता पिता पहा, मग देवाला या. माता पिताला दुखू नका घरी. माता पिता जसे वचन आपल्याला सांगतील तसं आहे का. मायबापाने एक सांगायचं, आपण बोलायचं. आज माझे वडील 2014 मध्ये गेले तरी आम्ही भाऊ एकत्र आहोत. हे माझी चुकी सांगितलंय काय हे सांगित नाही, पण हे देव कशाला दिला देह. हे रक्ताची जर नाते असतील ते दूर करायचे नाही. हे कोठं शिकवते, हे रामायण शिकवते, हे रामायण शिकवते. आणि महाभारत जर काय शिकवते, कृष्णनीती शिकवते. हे बाहेर कसं वागायचं, हे कृष्णनीतीने वागायचं. तरच आपला परमार्थ सफल आणि संसार सफल हे 100% होईलच. काय सांगू लागलो आता. असं तिला सर्वस्व मानलं. सर्वस्व मानल्यानंतर आणि तिच्या संग किती वर्ष केला, 56 वर्ष संसार केला त्या ऋषीनं. 56 वर्ष संसार केल्यानंतर मग आता ते अप्सरा काय म्हणली, यायच्या काहीतरी ध्यानात आणार होती. अप्सरा म्हणली, जे मला मी जिथून आलो तिथं मला जावं लागते. असं कसं, तुम्ही जे ध्यान करत होते डोळा अगोदर मिटा. मी किती दिवसाची मास आहे तर वास आहे. एकदा वास संपला की सगळं संपलं. शी असा पक्का बसला हृदयात ऋषीच्या. आणि त्या डोळे लावून पाहिलं तर आपण कशासाठी आलो, काय करू लागलो आणि कोणीकडे गेलो. आपण जेवढं पुण्य केलं तिकडं धुळी मिसळ झाल्याच्या काही पण सुरू राहिले नाही. फक्त 1% शिल्लक राहिलं. ते संत संगतीचं पुण्य शिल्लक राहिलं. आणि त्या संत संगतीच्या पुण्यावर काम तर आता जिंकलाच नाही. पण आता याचा क्रोध कसा आला बा, यायला पश्चाताप झाला. ते पश्चातापाची गोष्ट आहे. आणि क्रोध पण आला. आणि या क्रोधाच्या भरात त्याला असं कमांडर घेतलं, हातावर पाणी घेतलं आणि माझा शाप आहे म्हणले. रागाच्या भरात तू पिशाच होशील म्हणजे सांगायचं सगळ्यांना. पिशाच होशील म्हणले. ताबडतोब ही अप्सरा पिशाच झाली. पिशाच झाल्यानंतर अप्सरा पाय धरू लागली, पायावर लोणी घालू लागली. त्याच्यात माझा काहीच दोष नाही म्हणले. हे मला पाठवलं इंद्रदेवानं आणि इंद्रदेवाची आज्ञा घेऊन मी हे तुमचं भंग करण्यासाठी आलो. हे मला क्षमा करा. मी तुमच्यावर तुमच्या महादेवाची आण आहे म्हणले. महादेवाची आण घातल्या बरोबर त्या ऋषीचं अंतःकरण असं पिघळून गेलं. पिघळून गेल्यानंतर आता मी शाप दिलेला तर वापस घेत नाही म्हणले आणि येतही नाही म्हणले शाप दिलेला. फक्त एकच सांगतो म्हणले, तू उद्या येणारी पापमोचनी एकादशी व्रत असं कर म्हणले. आज आहे दशमी, उद्या एकादशी. वाटल्यास तर आज दशमीचा उगा काहीतरी फलाहार घे म्हणले आणि उद्या निरंकार उपवास कर म्हणले. शे पापमोचनी एकादशीसाठी आलो मी येतो. म्हणजे ज्या मुद्द्यावर आपण बोलायलो ते मुद्दा जर समजावून नाही सांगितलं तर आपण काय कीर्तन करतो, तेच मुद्दा समजावून सांगायचा आपला. आणि ते ऋषीचे पुत्र, चवन ऋषीचे पुत्र धावत 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 ऋषीकडे गेले आणि असे गेले खिन्न अंतकरणानं, उदासी अंतकरणानं, तेजस्वी चेहरा दिसणं. चवन ऋषी जेव्हा पाहतात
तर हे माझ्या मुलाला काय झालं असा उदासीन आला. तर त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. आणि बाबा तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे देव आहात आणि तुम्ही जे मार्गदर्शन करसाल ते मला सर्वोपरी मान्य आहे. आणि चव्हाण ऋषीने एकच सांगितलं, तू जे वर्त सांगितलं त्या अप्सरेला तेच तू वर्त करायचं आणि तशाच पद्धतीने करायचं. तुझी पापापासून मुक्ती होती आणि हे वर्त केल्यानंतर दोघांची मुक्ती झाली. याचं म्हणून पापमोचनी एकादशीचं महत्व. एवढं मी 10 मिनिटं घेतली कशासाठी? पुन्हा संतांचे चरित्र आता इथून सुरू झालं. आता हे पहिल्या ठळक बातम्या झाल्या आणि ठळक बातम्याच्या हे थोड्या विस्तारी झाल्या आणि संतांचं चरित्र आता सांगतो. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. पहिल्या चरणात ऋण कसं? आपण जर आपल्यावर जर कर्ज जर कोणा जर असेल, आपल्यावर समजा जर 2000 रुपये जरी असले कोणाचे, ते व्यवहाराला किती असला तर माणूस बरं का, नाही तर मग निर्लज असला तिथे कुणी आला निघून चला असं म्हणते. आणि ते माणूस जर असला, अरे बापरे म्हणते त्याचे पैसे द्यायचे राहिले. आता कसं करावं? आज आपल्यापाशी पैसे नाहीत आणि ते माणूस स्वतः येते, आज तुम्हाला दिवस दिला होता म्हणते, मला क्षमा करा म्हणते, आज काय होणार नाही, 2 दिवसानं होणार. याला म्हणतात नम्रतेचं लक्षण आणि हे देवाची भावना. तशीच देवाची आपल्यावर ऋण आहे, हे संताला परत करण्याची भावना. म्हणूनच संताचा एक चरणाचा एवढा गहन अर्थ अभंगात. अभंग जरी लहान जरी असला तरी समुद्रातलं पाणी पृथ्वीने किती बाहेर टाकलं म्हणजे समुद्र संपल, तसं या अभंगाचं चरित्र आहे. आणि महाराज लोक म्हणतात मी सोडविण्याचा प्रयत्न करतो. कुठं सोडितो? अख्ख्या महादेवाला ब्रह्मांडाच्या धन्याला सोडवायला आलं नाही तर आपण कोण? किस्मती गेली. बरं ज्याला पिठला आत नाही तर येत नाही त्याला बासुंदी काला करायची, उगा दुधाचा नासडा होईल. बरं ज्याला हिरडे करा येत नाही त्याला गाला नादी लागायचं, आगाव करायच्या, पिठाचा नासडा होईल ना. त्याच्यासाठी आपलं जे आहे, जे बनते तेच सांगायचं आणि जे अधिकार आहे तेच सांगायचा. एकदा एका गावात गेलो आणि पैलवान होता असा धडधाकड, माझ्यापासून 5 पट ठोकर, मी काहीच नाही म्हणला. आपल्यासारखा पैलवानच नाही म्हणला कोणी. दंडा ठपटायला मांडी ठपटायला, अरे बाबा मुका बस म्हणलं त्या फलाण्या गावात पैलवान आहे, तुला आपटून दे म्हणलो. आणि तुम्ही कसे म्हणाले? तोंडाला म्हणायलो. कसं म्हणू? तोंडाला म्हणायलो. नाही स्वतः जातो म्हणला आणि त्याला आपटून घेतो म्हणला. गेला कन. आता पहिलं काय तिथं हॉटेल नव्हतं काय ना आपल्या गावासारखं बारीक खेड्यात गेल्यानंतर त्या घरी गेला आणि ते बिचारे काम करणार शेतात माणसं, सुना ते सगळे. आणि 3ची लाईन जायची. आजचा 3चा लाईन टाईमचा संपला. रविवार आज चालेल, डे नाईट आता नाईट चालू. आता 3 वाजता लाईन जाणार. हे पैलवान गेला त्याच्या घरी आणि ते भुकेजून येणार कोणते शेतातले माणसं आणि जेवाय बसणार. आणि मथारी होती 91 वर्षाची मथारी होती. अशी मस्तपैकी भाकरी थापला, ठण असे टप हातावरल्या भाकरी विसरूनच गेल्या. थापून येईल आता ते चुलीवर नाही, गॅसवर. पुन्हा मग ते मथारी असे टन चुली चालू आणि भरका हात होता. त्या मथारीला म्हणला पैलवानाचं घरी घेतो का? हो. पैलवान कोण होय? मोह नातू आहे. मोह अशी हो मथारी अजून म्हणायली मोह नातू आहे. आणि ते कुठे गेला? हा बाबा याला गेला शेताला पाणी द्या गेला. 3ला लाईन जाते. आता 2:30 वाजले. तुम्ही जेवण करा मस्त. भुका लागली असेल भुका लागल्या म्हणजे काहीच ना मग गरम भाकरी
एक भुरकी चटणी खाली त्या पात्रावर. हा म्हणला हे काय म्हणला, मी काजू बदाम खाणार म्हणला माणूस, आणि हे काय व्हायला म्हणला, आम्हाला काजू बदाम काहीच माहित नाही म्हणजे, आम्हाला कवा एखाद्यावर शेंगदाणे घडतात म्हणजे त्यालाच काजू म्हणतो म्हणजे आम्ही. पा आजी आजी म्हणजे आम्हाला शेंगदाणे भेटत तेव्हा त्यालाच काजू म्हणतो म्हणजे आम्ही, आम्हाला काय काजू फिजू काही माहित नाही म्हणे. किंवा म्हणे मी 90 किलो काजू खाल्ले म्हणे जरबल तसं, मी मांडूलाच ठेवले म्हणे, दुकानावर आणले की मांडूलाच ठेवले म्हणे. बापरे म्हणजे 90 किलो काजू खाल्ली आणि 90 किलो बदाम खाल्ली. मग काय पाहायचं काम आहे म्हणजे तुमच्या ताकदीला. मग आता ते म्हणजे ते भुरकी चटणी हिच्यावर कमीत कमी तेल तरी वाढा म्हणजे. मग ऐकल्याच त्या करडीने भाजलेल्या होत्या मडक्यात, त्या करडी घेतल्या मधारीने अशा खोंगा 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 पत्रावर टाकल्या. आणि हे काय करडी म्हणजे, आणि असं कुठे काय करडी संग खायचं काय. आमच्या इथं घाण्यावर जायला कोणाचं रिकाम पण नाही. रात्रंदिवस मरणाचे कामं करतात आमचे मालक. घरचे नातू शेतात जातात, शेतून घामाघूम येतात आणि लिंबाच्या झाडाखाली मस्त बसतात आणि सगळे एका जागी बसून जेवतात. आणि यायला तेल पण आणायला रिकाम पण नाही, घाण्याहून काढून आणायला. आणि मी मथारी बाई, मी कुठं जाऊ, घर सांभाळू की आणू. मग ते करडी कशा करायच्या, नाही आमच्या कोणीच नाही. टारा 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 हाताला पिळतात म्हणजे, आणि तेल काढतात म्हणजे त्याच्यावर चटणीवर भुरकीवर. हे असं कुठं राहते का म्हणजे. थांब म्हणजे थांब, तू काय पहिलवान सांगायला म्हणजे आली हो मथारी. पाहू दे म्हणजे त्या करडी अशा घेतल्या, अशा तळ 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 असं त्याच्यावर तेल पिळलं. अरे बापरे म्हणला, माय मथारी इतकी ताकद, तिच्या नाटात किती ताकद असेल. मग हा ठेवील का म्हणला, मनी 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 हाडाची करून टाकील म्हणला. ते स्वाक्षर बुटन घालून आलं होतं, ते स्वाक्षर बुटन त्याच्यात ठेवली आहे. अहो हे बुटन या स्वाक्षर या, नको 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 बाई, तुझ्या करडीतून तेल काढलं, तू पोरग मी अंगातून काय काय काढील ते काही सांगा येत नाही मला. जाऊ दे बा, जाऊ दे जाऊ दे. अहो गेले असं असं कोणालाच सांगायचं नाही की मी वर चढावं म्हणून. नाही नाही, याचा वाघ जन्मतच असते. आपला मुद्दा मुद्दा काय असं राहते. दुसरा मांडा दादा तो संती केला रोणी. आता एकदा जगाचा मालक असणारा शिक्षण महर्षी जितके झाले पृथ्वी तलावर ब्रह्मांडात, सगळे ब्रह्मांडावर आहे बरं का अभंग सगळा. जेवढे शिक्षण महर्षी झाले त्याच्यात नंबर 1 चा शिक्षण महर्षी म्हणजे सांदीपनी ऋषी. सांदीपनी ऋषी किती श्रेष्ठ, त्याच्यावर जगाचा मालक शिकायला म्हणजे ऋषी किती श्रेष्ठ. आणि त्यांच्याकडे सुदामदेव आणि कृष्ण परमात्मा हे दोघं जण शिकत असताना एकदा वनात लाकडं आणायचा टाइम पडला. आणि आपण गॅस जर आणून द्यायचं म्हणलं तर नाकमुष्ट्या करतो. आणि ब्रह्मांडाचा धनी मालक देव याने जग निर्माण केलं, तो सांदीपनी ऋषीच्या घरी जळतनासाठी लाकडं आणून देत होता. असा जंगलात जाण्याचा टाइम, आणि घरी संध्याकाळी मातेला उशीर झाला स्वयंपाक करण्यासाठी, आणि हरभरे दिले. हरभरे देत असताना तिथे एक ऋषी होते. ऋषी कोणते होते का? त्या ऋषीने ते शब्द ऐकला, मी सांगतो ते तुम्ही नाही सांगितलं तर. ते ऋषीने सांगितलं, ऋषी आणि कृष्ण श्रीकृष्ण परमात्मा आणि अजून एक होतं त्याचंही नाव राहू दे तुम्ही, बाकी ते माहित आहे ते सांगितलंय. आणि सांदीपनी आहे श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामदेव. आणि जे ऋषी म्हणलो त्या ऋषीने ऐकलं ते दुर्वास ऋषी. आणि शे हरभरे देताना फक्त मातेच्या तोंडून एकच गेलं की हरभरे तू खाय स्वतः. आणि ते बाजूला होते. आणि त्याला राग आला की मी एवढा दुर्वास ऋषी आणि मला साधे हरभरे दिले नाही. म्हणून त्याने काहीच नाही मागचा पुढचा विचार केला, शापच देऊन टाकला, हे जे कोणी हरभरे खाईल त्याला अख्खं विश्व दारिद्र्य येईल, अख्खं विश्व दारिद्र्य येईल. हे फक्त कोणा ऐकलं? सुदामदेवानं ऐकलं. हे कृष्णानं पण नाही ऐकलं, हे फक्त दोघांना ऐकलं, दुर्वास ऋषीनं आणि सुदामदेवानं ऐकलं. गेले वनात विहार करत 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 आता झुळझुळ 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 पाणी चालू होतं. कृष्ण परमात्मा एका झाडावर
सुदामदेव एका झाडावर आणि त्याच झाडावर मी जे तिसरं म्हणलो ते तिसऱ्या खालच्या फांदीवर. आणि हे पक्क सुदामदेवाच्या लक्षात होतं. ऋण सांगायलो मी, ऋण ऋण. आता हे भागवतकार हे ते सांगतात ना की देवानं सुदामदेवाला ते एवढं वैभव दिलं, नगरी सोन्याची करून टाकली. त्याच्यात काही नवल नाही, ते देवाचंच होतं. का होतं कळालं नसलं तर समजून सांगतो. हे हरभरे जर सगळ्यांनी जर खाल्ले असते अख्खं विश्व दारिद्र्य येत होतं. आणि सुदामदेव कसे होते मी अगोदरच प्रमाण देऊन गेलं. तुका म्हणजे सुख परावी सुखी अमृत हे मुख्य स्रवितसे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. हे जर पाण्यात जर टाकाव, हे जर झाडाला ठेवाव, वानेर खातील, पक्षी खातील, स्वपद खातील, पाण्यात जर टाकावं तर मासुळ्या खातील. आणि हे पुन्हा हे अन्न करून मरतील. त्याच्यासाठी हे देवाला द्यावं, ते जगाच्या मालकाला. दरिद्री अन्न बरोबर नाही. आपण एक परचा दरिद्र झालेला परवडल, पण देवाला दरिद्र येतं का कामा नये. हा सुदाम देवाच्या मनात विचार. आणि तिथं आपल्यासारखं जर असलं तर हा हा अवखात लईत मस्त लागायचे, मी तर आताच खाऊन आलो असं होत होतं की नाही. पण तिथं नाही. हे संत म्हणूनच मोठे आहेत. हे संत देवापेक्षा मोठे आहेत. याचं मी प्रमाण अगोदरच दिलं. कसे मोठे केले, का मोठे केले, आणि हे पुराणातलं प्रमाण द्यालो तुम्हाला. हे कोणाच्या संसारातला देईना, घरचा देईना, दारचा देईना, कोणाचंच देईना. हे जे लिहिलं पुराणात तेच सांगायलो. त्याच्यावरूनच सांगायलो की बाबा देव संतापेक्षा कसा लहान आहे आणि संत देवापेक्षा कसे मोठे आहेत या ऋणातून समजावून सांगायलो. शे फक्त असं कीर्तन करणं म्हणजे शे म्हणतात अगो बाबा हे का हसविनं झालं, काही म्हणीनं झालं, बोलणं झालं, काही आमचं सांगितलं नाही. हे आम्ही अशिराव, आम्ही तशिराव, हे अमुकराव, हे तमुकराव. नाही, ते शिकवलंच नाही. ज्ञानोबरायनं तुकोबारायनं शिकवलंच नाही. पावे पुराणी विचारून तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी. पुराणात पाहायचं, विचारायचं आणि मगच बोलायचं. पुराणाच्या आधारावर कीर्तन करायचं. असं इकडल्या गोष्टी सांगून करायचंच नाही. ते पुराणाला सांगायचं. शे असं कोणाला पटते याच्यातून समजा 4 लोकांना जरी पटलं तरी आपलं कीर्तन सपन झालं. आणि कोणी म्हणते आमचा सप्ताह एवढा अमुक, आमचा सप्ताह तेवढा अमुक, आमचा सप्ताह एवढा मोठा, आमचा सप्ताह तेवढा मोठा, तुमचा सप्ताह तेवढा लहान. लहान मोठा काहीच नाही. तुम्हाला सांगतो नारदाच्या गादीवरून ज्या सप्त्यात विना पारा असेल तेच इंद्राला लाजविला सप्ताह. त्या सप्त्यात विना पाऱ्याबरोबर नामस्मरण अखंड असेल त्यालाच पॉम्प्लेटवर टाकायचं अखंड हरिनाम सप्ताह. नाही तर खंड टाकायचा. नाही तर लय झालं तर आपण वावर लावतो खंडून, तसं वावरत लावायची खंडून, तसं हिना खंडून द्यायचा. हे बाबा म्हणायचं 7 दिवसाचं द्यायचं इतकं पुत मात्र हिना पडू द्यायचं नाही. हे मी नाही बोलत. हे नारद मुनी विना देण्यासाठी आपल्याला 7 जन्म घातले तेव्हा विना भेटला आपल्याला. 7 जन्म नुसत्या विनयासाठी तपश्चर्या केली नारद मुनी तेव्हा हे विना भेटला. हे साधी सोपी गोष्ट नाही. हे किंवा मी प्रत्येक सप्त्यात घेतात आणि करतात म्हणून सांगत नाही. याला पुराणाचा आधार घेऊनच सांगायलो मी. असं तसं नाही इकडले उचल तिकडले लावायला असंच नाही. तुम्हाला सांगतो मी त्या दिवशी टुप्प्याला गेलतो. फुटाणकर महाराजाचं कीर्तन होतं. फुटाणकर महाराजाच्या कीर्तनात माझे मावस सासरे तिथं म्हणले तुम्हाला 2 शब्द बोलायचं का म्हणले. नका म्हणलो. नाही म्हणले बोला म्हणले तुम्ही कीर्तन करा म्हणले. बोललो. मग मी म्हणलो एकच म्हणलो तुमचा सप्ताह म्हणजे इंद्राच्या पदाला लाजवील असा आहे. एकच शब्द म्हणलो. ते म्हणले का, कारण की तुमच्या सप्त्यात विनापार आहे. आणि वर्ष किती म्हणले आमचं बोडकळीचं पहिलंच वर्ष म्हणले.
मी म्हणलं असं मोडकळी देऊ देऊ नका, तुम्ही भव्य दिव्य करू नका, तुम्ही जास्त पैशाचे महाराज लावू नका. आणि आमची लक्ष्मण शक्ती आहे म्हणली. म्हणून लक्ष्मण शक्ती ठेवली कशी तुम्ही? अगोदर लक्ष्मण शक्तीच्या अगोदरचा पूर्ण प्रसंग जेवढे कांड आहेत तेवढे पूर्ण झाले का? नाही म्हणली, एकदमच ठेवली. मी म्हणलो एकदम लक्ष्मण शक्ती मान्य आहे का? म्हणलो महाभारतात रामायणात लक्ष्मण शक्ती एकदम कशी मान्य होईल? कशी मान्य होईल? त्याच्यासाठी एवढा अट्टहास केला वानराने. देवाचं काही नाही खाल्लं, देवाचं अन्न नाही पण खाल्लं, पण रामचंद्र प्रभू रामचंद्राचं नशीब त्यांच्या लक्ष्मणाशिवाय दुसरा कोणी माणूस नव्हता. माणूस जर असता तर दुसऱ्या देशात कुठला असता? हे इतके रावणाकून 2-3 घरं, हे रावणाकून 2-3 घरं, हे राम प्रभू चंद्राचं हे नशीब गोड. म्हणून वानराच्या लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त एकही माणूस नव्हता. म्हणून देव विजयी झाले, नाही तर रावण कसा दाटपत नव्हता. आणि या हनुमंतरायाची कृपा म्हणूनच प्रभू रामचंद्र विजयी झाले. आणि ज्या वेळेस रावण मारला दुसऱ्या दिवशी इकडून सूर्य निघते आणि राम माझे इकडे बसले प्रभू रामचंद्र. आणि रावणाचा एक नातू जिवंत होता. आणि आता मंदोदरी म्हणजे आधीच की आजी निघाली कन कुठं निघाली आजी? नाही प्रभू रामचंद्राला भेटायचं. मला सती जायच्या अगोदर प्रभू रामचंद्राला भेटायचं. आता दिवसभरी आला. आता मंदोदरी तिकून येत होती, प्रभू रामचंद्र असे बसले होते. आणि ते मंदोदरी माता पण किती विवेकाचं टोक पोहोचलेली. या उजव्या अंगाकून काऊन गेली नाही? हे पुरुषाचं अंग, वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, जिकून स्त्रीचं अंग आहे तिकूनच आली. आणि ती सावली प्रभू रामचंद्राच्या मांडीवर न पडता, सावली पण नाही, सावली अशी भिडून पडली. आणि त्या सावलीला असा पदर घेतलेला, पदर होता ना तेव्हा, आता काय पदर नाही तर ते दुकानातच सांगायचं की बा पदर तुम्ही पदर कमी करा, तेवढा खर्च. म्हणजे पदराला जास्त खर्च राहते ना, पदरला काय म्हणून खर्च घालायचा? अहो आपली संस्कृतीच आहे, पदर खाली पडू द्यायचं नाही, डोक्यावर अंग दिसू द्यायचं नाही. आपल्यापेक्षा तुम्हाला सांगतो धर्मावर नाव ठेवत नाही, कोणाच्या धर्माची स्तुती करत नाही. आज मुसलमानाची तुम्हाला सांगतो डोळ्याशिवाय उघड नाही. आज आपले इतक्याले लेकरं घालून चालले आणि सगळं अंग उघडं दिसायला, अंग प्रदर्शन करायले. हे कोण बोलाव? हे आज इथून बोलण्याची गरज आहे. आणि बोलण्याची गरज आहे म्हणून मी बोलायलो. मी तर तुम्ही 4 जण म्हणून नाही, पण अशीच आपली शैली राहावं, आपण असंच बोलाव आणि आपल्याला देवानं असाच आशीर्वाद द्याव. आणि हेच शैली राहावं आपली. आपल्याला काही घेण देणं नाही. आपलं वर्षातून एकदा कीर्तन लागलं बस झालं. राम कृष्ण हरी, देवाचं एकदा नारदावून चिंतन केलं बस झालं. आपलं चिंतन काय रोजच चालू आहे. नित्यनियम सकाळी ज्ञानेश्वरी, आणि सकाळी 4:30ला उठलं की ध्यान करायला बसायचं. तुम्हाला सांगतो पापमोचणीतलं एक सांगायचं आहे तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही ध्यान करायला बसाल तुम्ही या पापमोचणीच्या एका दिवशी सकाळी, आणि पापमोचणीच्या एका दिवशी 10 मिनिटं करायचं. आणि 10 मिनिटं केल्यानंतर हातात माळ घ्यायची आणि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा असा मंत्र जपायचा. तुम्हाला सांगतो या पापमोचणीचं एकादशीचं महत्व भेटल्याशिवाय राहत नाही. आणि रोज जर नित्यनियम केला तर त्याच्यावर कोणतंच संकट येत नाही. नारदाच्या गादीहून 101% सांगतो मी. नित्यनियम ज्याची ज्ञानेश्वरी आहे, नित्यनियम ज्याचा हरिपाठ आहे, त्याच्यावर कोणतंच संकट येणार नाही. मी जरी 4 मासात आलो नाही परमार्थ करायला रोजच्या रोज, आता अक्षय तृतीया दिवशी माझा नेमच राहते, भावार्थ रामायण घरी लावायचं, अक्षय तृतीयेपासून चालू करायचं, आपला नित्य नियम करायचा. आणि आता गीताची संहिता घेणं चालू आहे संध्याकाळच्या टायमाला शिकून आल्यावर. आणि सकाळी आपला जेवढा टाइम भेटेल तेवढा ज्ञानेश्वरीत घालायचा. हेच आपलं कीर्तन. बस कीर्तन चांग होय अंग हरी रूप. भगवंताच्या साठी आलो कायसाठी हेच करायचं. देवे दिला देह भजना गोमटा,
ते पाठ झाला बाधिकेचा. देवाचं भजन पण करायचं, काम पण म्हणायचं, कामामध्ये काम, रामबी बनायचं. सावता माळ्यानं काहीच नाही केलं. देव त्याच्यापाशी आला. त्यांचं आचरण चांगलं होतं, त्याने काम क्रोधावर विजय मिळाला, म्हणून देवाला त्याच्या शेतात यावं लागलं. आणि त्या सावलीचं सांगलं तुम्हाला, मंदोदरीच्या सावलीला साष्टांग प्रणाम केला प्रभू रामचंद्रानं. आणि जे कळायचं ते मंदोदरीला कळालं, माझ्या पतीपेक्षा प्रभू रामचंद्रात काय शिल्लक जास्त गोष्ट आहे हे कळालं. आणि हे प्रभू रामचंद्र नुसत्या सावलीला पण नमस्कार करतात पतिवर्तीच्या. हे यायचं ब्रीदवाक्य कोणाचं? प्रभू रामचंद्राचं. आणि रावण मंदोदरी इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, सीता काहीच नव्हती तिच्या पुढे. दागिने तिचे अलंकार, दागिने जे आहेत ते घालत नव्हती, दागिनेच म्हणत होते की आम्हाला घाला आणि आमच्यातला घाणपणा निघून जाते आणि आम्ही 24 कॅरेटचे होऊ, असं सोनं म्हणत होतं. दागिन्यात घाणपणा घालायची ताकद मंदोदरी होती. एवढी मंदोदरी पवित्र होती. इतकी मंदोदरी पवित्र असताना कुदृष्टी जगाच्या मालकीनीवर पडली. म्हणून दुसऱ्या चरणात म्हणूनच मागे 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 धावतो. आणि हे प्रभू रामचंद्राचं काय शिल्लक आहे हे पाया गेल्या मंदोदरी माता. हे इथपर्यंत झालं. एकदा दधीची ऋषी आणि दधीच्या ऋषीचा प्रसंग सांगायला तुम्हाला. आणि हे जे देव तिन्ही आहेत ना, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि आमचे भगवान शिवशंकर, एकदा माथ्याला हात लावून बसले. आणि नंदी म्हणतात, देवा तुम्ही विश्वाला संहार करता, पालन करता, आणि तुम्ही एवढे चिंताग्रस्त का? सांगायसारखं नाही म्हणले, तुझ्या काय होणार नाही म्हणले. म्हणले मी मारतो म्हणले त्याला जाऊन, कोणी जर असलं दैत्य तर. तुझ्याच्यानं होत नाही म्हणले. बस बस म्हणल्यावर बसावं लागलं. आता विष्णूचं वाहन गरुड, त्याला काय म्हणले, मी एका चोचत मारतो म्हणले. बस तुझ्याच्यानं पण होणार नाही विष्णू म्हणले. मयाच्यानं नाही झालं की तुझ्याच्यानं काय होणार? गरुड पण बसले. आता ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं त्याला. आता त्याला वरदान असं दिलं होतं की कोणाकोणीच पराजय नाही. आणि नारद मुनी आले तितक्यात, काय म्हणजे माथा लावून बसले. म्हणजे
तुम्ही एवढी देवानी देव म्हणले. एकच उपाय सांगतो तुम्हाला म्हणले, संताचा हे उपाय जे आहे ते आपल्या जीवनात धरायसारखं आहे. गजानन भाऊ मग बोला फोनवर, तुम्ही झालं 10 मिनिटं, लय उशीर लागू देत नाही. फोन आला की कसं होते, तितक्या रणभूमीमध्ये तुम्हाला सांगतो, आता फोनवरून तुम्हाला मुद्दा दुसरीकडे गेला. तितक्या रणभूमीमध्ये अर्जुनाला तितक्या घोड्याचा किंचाळ, हातीचा किंचाळ होता, तेव्हा आपल्या श्रीकृष्णाने फक्त एक शब्द सांगितला की तितकाच मेंदूमध्ये फिट राहायचा. कोणाच्या? अर्जुनाच्या. हे आंधळ मला काही वाटत नाही. धृतराष्ट्र त्याचे आपल्या गावात सोयरी फिवरी काही नाही, त्याचं काय विवाह आपलं काय मारणार आहे काय ते सोयरी असते तर. आणि ते धृतराष्ट्र सिंहासनावर, आता पाहणे उलटे ग, आपण सिंहासनावर व्यासपीठ राहते, आपलं ज्ञानेश्वरीचं राहते, भागवताचं राहते. राजा सिंहासनावर बसला, संजय खाली बसला आणि सांगायला, टीव्ही दाखवायला त्याला रणयुद्धातली. पण त्या आंधळ्याला तितके श्लोक सांगितले, तितके समजावून सांगितले, तरी आखरीला म्हणते माझे पोरं तिथं काय करतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय करतात, माझ्या कुरुक्षेत्रावर माझी पोरं काय करतात. आणि संजय म्हणतात जे करायचे ते करायचे, त्याच्या मधातले एवढे श्लोक सांगितले तरी मी काही नाही पठ्याला. बरं आता याच्यावर विजय कोणाचा होईल इतकं सांगितलं तरी लक्षात येईल, विजय कोणाचा होईल. मग आता मोठ्या माणसाला जास्त आडवं बोला येत नाही. मोठ्या माणसाला आडवं बोलणार, खरं बोलणार एकच होता, विदुर काका. आणि तुम्हाला सांगतो राजकारणात 6 राजकारणी नंबर 1 होऊन गेले. एक मांडून घ्या, चक्रवेल राजा. दुसरा श्रीकृष्ण. दुसरा इथं विदुरच येत होता, पण मोठ्या माणसाला मोठं म्हणावंच लागतं. त्यासाठी दुसरे कृष्ण विदुर. हे कृष्ण विदुर काकापाशी राजनीती विचारायला गेली जात होते. जसे युद्धाला जायचे तसे विदुर काकाकडे सल्ला घ्यायला जायचे. म्हणून हे माझ्या मते विदुर कृष्णाच्या जागी विदुर काका, ज्या अर्थी हे ब्रह्मांडाचा धनी विदुर काकाला विचारायला जाते की उद्या नीती कशी आखायची, नीती कशी करायची आणि युद्ध नीती कशी करायची, त्यावेळेस विदुर काका 2 नंबरचे. पण मोठा माणूस असल्यामुळं कृष्णाला 2 नंबर द्यावाच लागते. विदुर काका 3 नंबर. चाणक्य. आता मधातले हे एक राहू द्या, आणि आखरीचा आपला छत्रपती शिवाजी महाराज, हे राजा 6व्या क्रमांकाचा. हे राजा होता म्हणूनच आपण आज परमार्थ करायलो. आणि ही जी मिटकी नालायक नाही कोणाला 1 नंबर 1चा राजा म्हणायला. ज्याचा आचरण गोड आहे त्यालाच नंबर 1चा राजा म्हणाल. या गादीहून उग कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाचं काहीच नाही. पण एवढी गीता धृतराष्ट्राला सांगितली, पण काही फरक पडला नाही. पण रणात एवढ्या घोड्याच्या हत्तीच्या रणाने रंगाडे एवढे वाजायले, आणि तरी बी अर्जुनाला जसे शब्द टाकले तसे झेलले आणि अंतःकरणात साठवले. याला म्हणा दिव्य चक्षु, दिव्य कर्ण याला म्हणतात. आता आपल्याकडे जर असा मोबाईल आला तर म्हणून मोबाईल मुळे आला इकडे. मोबाईल मुळे आला की तिला की नाही लक्ष गजानन भाऊ. मी किती सांगायलो तुम्हाला याच्यासाठी की बुवा आंधळ्याला घरी बसून टीव्ही दाखवली, त्यानं समजावून सांगितलं, गळा खरडू सांगितलं, तर त्याला एकही शब्द त्याचाच कळला नाही. फक्त पोराचंच काय पुत्र सुने मोहितू धृतराष्ट्रीय असे पुसतू. असं याच्यामुळं धृतराष्ट्राला काही फरक पडला नाही. धृतराष्ट्राचं नाव आज आजरामच राहिलं असतं. हे जर विदुर काकाचं जर ऐकलं असतं तर हे एवढं घडलंच नसतं. हे मी याच्यासाठी सांगायलो, विदुर काका राजकारणाचे 2 नंबरचे आहेत. आणि माझा छत्रपती राजा 6व्या क्रमांकाचा. याच्यावर राज्य होणे नाही. आता राजे किती व्हायले आणि किती व्हायला चालले, तर राजा व्हायचं म्हणलं की लाडकी बहिणीचं काढायला योजना. चला आपल्या सिक्युअर आपल्या ठामवर आले इकडे यायला झालं की हे कुठं जात नाही. यायला धरायचं फक्त हातात. बरोबर लाडक्या बहिणीला दिलं की बरोबर केलं की नाही, सगळीकडे केलं. पण विकास कराव. जसं करून दाखवलं तसं विकास कराव.
आपल्या महाराष्ट्राचा विकास करून दाखवावं. हेच विकास जर केला तर राजाच्या यादीत उतरतील, नाही तर नाही, दुसरं काहीच नाही. आणि दधीची ऋषीचा चालवत आहे आपला. मी जात नाही बाजूला, किती जरी बाजूला गेलं, बस स्टँडला जरी लांबून गाडी आणली तरी त्याच बस स्टँडला आणतो गाडी, इकडे तिकडे भिसकून देत नाही. दधीची ऋषी, नारद मुनीने सांगितलं दधीची ऋषी म्हणजे याचा उपाय गेले. दधीची ऋषी गेल्यानंतर ऋषी काय, अंतर्यामी ऋषी, काहीच नाही. उजव्या अशा फासुळीत असे पोट काढले, कड 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 कड, जसे काय फणकड काढतात तुरीचे, तसे असे फासोड्या सगळ्याच काढल्या. ठीक आहे, घ्या म्हणले. कसा मरत नाही म्हणले. हे दैत्य कोण होता का? वृत्तारिसूर होता. त्या वरतारिसूरला मारायचं होतं. याच्याशिवाय मेल नाही. जे त्रिलोक्यात ब्रह्मांडाचे धनी आहेत त्याच्याच्याने मेल नाही, मात्र या दधीची ऋषीच्याने मेलं, म्हणून तिसऱ्याच्या साखळी पडून येते काही साकडे पडून दिकाई काई, साकडे पडून दिकाई काई, पडून दिगाए गाए, साकडे पडून दिगाए गाए, साकडे पडून दिकाई व्यथा, साकडे पडून दिकाई व्यथा, साकडे पडून दिगाए व्यथा, साकडे पडून दिगाए व्यथा. आपणाची माता ओढावी, आपणाची माता ओढावी, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे. काय आपणाची माता ओढावी, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे. साकडे पडून येते काही व्यथा, आपणची माथा उडवी. देव भक्ता करता काय काय नाही करत, आणि भक्तानं पण देवासाठी काय काय नाही केलं. म्हणूनच देवापेक्षा संत मोठे आहेत. आणि संत मोठे करणार म्हणजे कोण? संत देवाला मोठे करणार आहेत. आता हनुमंतरायाचं एवढी कीर्ती आहे. वैष्णव मामाजी श्रेष्ठ आहे की नाही? वैष्णव मामाजी श्रेष्ठ, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णव मामाजी श्रेष्ठ, हे नाथ महाराजाचंच प्रीत वाक्य आहे. आणि आमची माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, आहे की नाही? हे जर बुवा जर नसला तर महाभारतही बी जिंकलं नसतं, कोणीच काही केलं नसतं. हे वरे ध्वजावर होते म्हणून रथ पेटला नाही, नाही तर पहिल्या दिवशी असा कापडासारखा ठण 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 ठण, कृष्णा सगट अर्जुना सगट सारथ्या सगट सगळा रथ पेटला असता. पण त्याची कृपा आहे. ध्वजस्तंभावर वानरू, तो मूर्तिमंत शंकरू. आता हे विस्तार सांगायला पुन्हा दुसरा अभंग घ्यावा लागते, मग सांगावं लागते. पण आता ते तर आहेच संतांचे उपकार. नंबर 1 चे संत पण, वैष्णववादी श्रेष्ठ पण, आणि नंबर 1 चे संन्यासी पण. भगव्या कपड्यातले नंबर 1 चे संन्यासी म्हणलं तर मारुतीराय, आणि नंबर 1 चे पांढऱ्या कपड्यातले संन्यासी म्हणलं तर भीष्माचार्य. भीष्माचार्याने आपलं तारुण्य वडिलाला दिलं, जगाच्या पाठीवर एकमेव असं केलं, अशी कीर्ती गाजवून दाखवली. आता एखाद्या पोरानं म्हाताऱ्यानं पोराला म्हणायचं, मला लग्न करा वाटायला बाबा म्हणायचं, नाही पोराला म्हणा वाटलं बायकोला म्हणायचं, मला लग्नच करा वाटायला म्हणायचं. काय म्हणते पाहायचं,
इतकी सोपी गोष्ट नाही. हे तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं मी. हे इतकी सोपी गोष्ट नाही. जेव्हा भीष्माचार्य आणि संतनुराजे आणि लग्न होऊ लागले संतनुराजाचं, तेव्हा भीष्माचार्य पुढे नाही उभे राहिले, मागं उभे राहिले, अक्षिदा पडू नये म्हणून. आपण ब्रह्मचारी वर्त. आणि त्या मुलीच्या बापाने सांगितलं, मी म्हातारा माणूस आहे आणि मी कशी मुलगी देऊ. आणि मुख्य प्रतिज्ञा केल्या, मी स्त्रीवर शस्त्र धरणार नाही, आजीवन ब्रह्मचर्य राहील, गादीवर बसणार नाही. ते मुख्य 3 प्रतिज्ञा. याच्यामुळं पांडव जिंकले. नाही तर भीष्माचार्य एकटेच आटपत नव्हते, देवाला पण आटपत नव्हते. इतके भीष्माचार्य महान होते. आणि भीष्माचार्याच्या पाया पडून एवढे ब्रह्मांडाचे धनी आहेत, पाया पडून रथावर स्वार्थी म्हणून बसत गेले. भीष्माचार्य काय एवढे काय साधे सोधे नाहीत. जगात नंबर 1 चे पांढऱ्या कपड्यातला संन्यासी भीष्माचार्य आणि जगात भगव्या कपड्याचा नंबर 1 चा संन्यासी मारुतीराय. हे 2च संन्यासी नंबर 1 चे. आता हे काम आणि क्रोधावर जर अभंग घ्यायचा असेल तर एकनाथ महाराजांचा अभंग आहे. शेकवा योगा आला तर घेऊ अभंग आणि सविस्तर सांगू याच्यावर. मारुतीराय आणि भीष्माचार्य हे अभंग वेगळा घ्यावा लागते. आणि ज्या वेळेस मारुतीराय देवाला सांगतात तेव्हा, आणि सीतामाती सांगते, हे माझं स्थान, हे सुतकिती स्थान, हे मांडवीचं स्थान, हे लक्ष्मणाचं स्थान, हे रामाचं स्थान. आता माझ्या हनुमंतरायाचं स्थान कुठे आहे? माझ्या हनुमंतरायाचं स्थान कुठे आहे? तिथं पुढची एकही शिल्लक नाही. हनुमंतरायाला येऊ द्या म्हणले. हे माझं जे सिंहासन आहे ते हनुमंताला देतो म्हणले. आणि मी या सिंहासनापासून अलिप्त होतो म्हणले. आले मारुतीराय आले आणि देवा आणि सीतामातेने एक प्रश्न टाकाय पाहिजे नव्हता सीतामातेने. मारुतीराय म्हणले, मला वाटते तू आम्हाला काय समजतो? मी तुम्हाला माता समजतो आणि मी तुमच्या पोटचं लेकरू आहे म्हणले. पण मातेनं सांगितलेलं पोरानं ऐकावं की नाही म्हणले. बरोबर नाही, काय म्हणजे बरोबर नाही. मी एक सांगतो म्हणले की बाबा मला माझी इच्छा झाली तू लग्न कराव. आणा घातल्या, शब्दा घातल्या. मारुती पुढचे बोलले नाही. बुद्धिमत्ता वरिष्ठ देवा म्हणले, तुम्ही लग्न केलं म्हणले, तुम्ही लग्न केलं तेव्हापासून किती सुखी हा म्हणले. मला सांगा बरं म्हणले, काय काय भोगलं नाही म्हणले तुम्ही संसारासाठी. मग मला अजून त्याच्यातच पाडता का म्हणले. तेवढ्या देवाची बोलती बंद करायची, मारुतीला बोलकी किती एकाच शब्दात. म्हणून आजही मी कुठेही बी जातोय, जिथं परशुरामाचे चंद्र असतील, रामचंद्राचे मंदिर असतील, तिथं माझ्या मारुतीरायाचे पायाजवळ अधिष्ठान, पायाजवळ आहे तिथे कुठे. आणि असं गाव नाही, त्या गावात मारुतीचं रायाचं मंदिर आहे का कुठं नाही. म्हणून प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर याच्यासाठीच आहे. प्रत्येकानं आपण आपलं सांभाळून वागायचं. आपण आपल्यावर काही संकट आलं तरी ते देवाचं नाव घेत राहायचं. आपलं कोणी हलकाई करणार आणि बारीक करणार. आपल्याला देवच दिला, देहच दिला त्याच्यासाठी. म्हणून अखेरच्या चरणात एका जनार्दनी संत, 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 एका जनार्दनी संत. त्रैलोक्यात मुकुटमणी, त्रैलोक्यात मुकुटमणी, माननी नाचे मागे मागे, मनोनी नाचे
वाहे अंगी भारत्याचा वाहे अंगी भारत्याचा म्हणून नाचे मागे मागे म्हणून नाचे मागे मागे वाहे अंग भारत्याचा वाहे अंग भारत्याचा म्हणून नाचे मागे मागे म्हणून नाचे मागे मागे. म्हणून देव मला मागे मागे नाचतो. आणि आखरीच्या चरणात काय म्हणतात, एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. आता मुकुटमणी कसे ते एकाच मिनिटात सांगतो मी. जय विठोबा रखमाई विठोबा रखुमाई 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 आता श्रुती मातेने प्रश्न केला, तुम्ही एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी कसे. तेव्हा नाथ महाराजांनी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं. ज्या वेळेस शिवाजी महाराज नजराणा घेऊन गेले त्यावेळेस तुकाराम महाराजांना काय शब्द वापरला, सोने आपा रूपी मूर्तिके समान. सोने रुपये हा माणिक भाषा वा असे म्हणले. आणि पुन्हा काय म्हणले, की आम्हाला नको, की आम्हाला माती समान आहेत. आणि तुमचे येरवित्त दिन ते आम्हाला केस असे हे शब्द हे अभंग त्यावेळेसचे होतं. ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी उच्चार काढला त्यावेळेसचे अभंग होते. तुकाराम शिवाजी महाराज गेले त्यावेळेसचे. त्या श्रुती मातेला सांगायले की तुकाराम महाराजाला शिवाजी महाराज नजराणा घेऊन गेले त्यावेळेस काय म्हणले ते, आम्हाला हे माती समान आहेत. तुम्ही किती राजे व्हा, या फक्त महाराष्ट्राचे राजे व्हा. आम्ही कोणते राजे व्हा, त्रिलोक्याचे राजे हो, त्रिलोक्याचे राजे हो. तुम्ही फक्त मुठभर मातीचे आहात. आम्ही एवढ्या ब्रह्मांडाच्या मातीचे राजे. त्या राजाच्या घरी ब्रह्मांडाचा धनी काम करा येतो. म्हणून या चौथ्या चरणाचा अर्थ असा होते. आणि झालेली सेवा सगळे सोरती वर्ग, माऊली वर्ग आणि एकटा कीर्तनाचा एकट्याचा खेळ नव्हे, सगळ्यांचा खेळ आहे. तर तुम्ही आम्ही खेळी हा तुम्ही आम्ही खेळी मेरी गदारोळी. आता एकच वाक्य वापरतो, आता वैवासित पावना ते भासती पंचानन समाना तया श्रोत्याची जाना साष्टांग नमन करीतसो. आता वादिभूषित पावना ती प्रत्यक्ष अमरेंद्र समाना तयाच्या चरणी जाना साष्टांग नमन करीतसो. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वैवासित लोक तयाच्या चरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची वळी तो संभाजी जाण नवाळी का उतरला जयाची आकुळी तयाची चरणी साष्टांग नमन करीतसो. विठाला ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, विठुरायाच्या चरणी, बेलेश्वराच्या चरणी, पैनगंगा माता वाळवण चरणी, ऋषीबाबा महाराज चरणी आणि सकळ श्रोते. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती आणि बोल जरी गंगावती स्वीकारल की. तुम्ही साक्षात महेशाच्या मूर्ती आहात. जी काय सेवा मानून घेतली
माझा वेडवाकडा जर शब्द जर कोणाला जर गेला असेल लागला असेल तर मी असा लागाव या भावनेनं बोललो नाही. जे संत सांगतील तेच बोललो आणि तुमच्या चरणावर माफी मागून सांगतो. माझा जर काही वाकडा तिकडा शब्द गेला असेल तुमचं अंतकरण मुळीच दुखवण्याचा असा माझा हेत नाही. मी जे बोलतो म्या बोलीला वेदू बोले म्या चालीला सूर्य चाली अशी जगाडताचे मालक आम्हाला चालविणारे आहेत. आपण कोण चालविणार आणि मी कोण चालणार? मला हे हात दिले पाय दिले म्हणूनच मी उभा राहतो. मला मुख दिलं म्हणूनच बोलतो. ज्ञानेश्वर जय